क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचले जात आहेत. त्या दरम्यान तुम्ही बघू शकता की एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. 2 धावा माफ करा, धावसंख्या 2 झाली. इथे मात्र एक चूक घडली पहा. एक महत्वाचा फलंदाज आणि त्या महत्वाच्या फलंदाजाचा झेल मैदानावरती मात्र दिसटलाय. क्रिकेटच्या मैदानावरती चुका तुम्हाला टाळाव्या लागतात आणि इथे जर आपण पाहिलं ना तर अशोक बर्डे सारखा एक महत्वाचा फलंदाज आणि त्याला एक जीवनदान तुम्ही पाहता मैदानावरती मिळालेला आहे. इथे लॉफ्ट केलाय, जबरदस्त हिट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. सहा धावा इथे आपण पाहतो प्राप्त झालेल्या आहेत. धावसंख्या मात्र या 6 ने वाढेल. एकूण धावसंख्या तुम्ही बघू शकता 9 धावा मित्रांनो धावफलकावर. आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये आज पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस वनी प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण मित्रांनो इथे बघताय आणि या वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज 4 संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. उद्या 4 संघ नवीन आपल्याला खेळताना बघायला मिळतील. हवेत चेंडू, लॉंग ऑफ कडे फटका आणि चांगली फिल्डिंग. त्या दरम्यान आपण पाहतो की धावसंख्या मात्र वाढली जाते. फलकावरती धावा 10 धावा. किशोर तपासे पहिले षटक हाताळत आहेत. आज प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. त्यावेळेला फुलर लेंथवर चेंडू, एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यांनी मिळवली. आज एक धाव इथे पूर्ण करतात फलंदाज. षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातो 11 धावा धावफलकावरती लागतायत रायझिंग वॉरियर्स. 11 रन. पहिलं षटक मित्रांनो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण बघू शकता 11 धावा मित्रांनो धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक इथे टाकलं जातं. सोमनाथ दुसरं षटक इथे हाताळण्यासाठी आपण बघू शकतो जे मात्र सज्ज होत आहेत. त्यावेळेला पहिलाच बॉल, लॉंग ऑफ कडे एक चांगला फटका. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये आणि वाह 2 धावा इथे आपण पाहू शकता मैदानावरती पूर्ण झालेल्या आहे. धावसंख्या पुन्हा वाढते. 13 धावा आपण धावफलकावरती बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी लढायचं आहे. दोन्ही संघांना इथे विजय प्राप्त करायचा आहे. यावेळी चांगला बॉल सोडणार त्यांचा अशोकसाठी. बीट करून चाललाय. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना डॉटबॉल येतोय. फलकावरती पाहतो आपण धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. 6 षटकांची मॅच. वेळ वाचवा कारण इथून पुढे 2 मॅच घ्यायच्यात. यावेळेस आपण बघू शकतो व्हाईट बॉल, खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव मित्रांनो इथे मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती आपण बघू शकता धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. सोमनाथ ओव्हर नंबर 2 हाताळत आहेत. प्रेक्षकांची झालेली तुडुंब गर्दी आहे. यामुळे परत एकदा व्हाईट बॉल
आज पहिला दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाईल तशी तशी रंगत वाढेल या स्पर्धेची, कारण यानंतरचे सर्व सामने जर आपण पाहिले तर रंगतदार होतील, त्यामुळे या स्पर्धेची सुद्धा रंगत वाढेल. वाह, इथे सुद्धा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव मित्रांनो या ठिकाणी मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवर फलंदाजाला उभं केलंय. सोमनाथ गोलंदाजी करण्यासाठी. चांगला फटका इथे आपण पाहतो. त्याच दरम्यान तुम्ही बघू शकता की मैदानामध्ये एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. धावसंख्या एकने वाढत असताना यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये हा चेंडू मात्र निर्धाव येत असताना, डॉटबॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही गोलंदाजी ते पाहू शकता. सोमनाथ मात्र या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतात. यावेळेला शॉर्ट अँड पुलचा फटका, गॅप मोठा आहे आणि बॉल जाईल वेगात सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार हिट, चौकार. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मित्रांनो झालेले आहेत. 2 षटक मित्रांनो संपलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रायझिंग वॉरियर संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा धावफलकावर झाल्या, 20 रन. एक 2 ओव्हर नंतर 20 धावा झालेल्या आहेत. सोमनाथ यांनी चांगली गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये आणि आता तिसरं षटक इथे टाकलं जात आहे. किशोर तपासे यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. चांगला फटका, परंतु तिथे तितका चांगला झेल. यावेळेला चूक होणार नाही आणि पहिला धक्का बसेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. बडी मछली जाल में, मोठा मासा लागतो गळाला आणि फलंदाज अशोक इथे होत आहेत बाद. किशोर तपासे यांना यश मिळालं. पहिल्याही षटकामध्ये तुम्ही पाहिलं असेल की किशोर तपासे यांनी एक संधी निर्माण केली होती. अशोक बर्डे यांचा एक झेल पहिल्याही षटकामध्ये उडाला होता, परंतु त्यानंतर जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये तिथे झेल ड्रॉप झाला होता, तिथे झेल निसटला होता. परंतु या वेळेला आपण जर पाहिलं मैदानामध्ये तर किशोर यांनी मात्र मैदानावरती आपण पाहतो की यश मिळून दिलंय संघाला. पहिला धक्का अशोक बर्डेच्या रूपामध्ये तुम्ही पाहता इथे बसलेला पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण पाहतो किशोर तपासे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एक कमालीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. फुलर लेंथ, चांगला बॉल होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मित्रांनो तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर किती झाल्या, एकूण धावसंख्या झाली आहे 21 धावा मित्रांनो धावफलकावर आहे. आजच्या दिवसातले काही महत्वाचे सामने, आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे. त्यावेळेला उडवलाय बॉल, हवेत चेंडू खेळलाय, फटका इथे फसतोय. झेल या दरम्यान पकडला जाईल आणि मिळेल विकेट. अजून एक फलंदाज तुम्ही पाहताय जाईल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन.
हो, इथे चांगला फटका खेळत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मोटार सायकलची एक चावी कुणाची हरवली असेल तर पाववाड्याची जी गाडी आहे तिथे ठेवलेली आहे आणि ओळख पटून घेऊन जा. म्हणजे जो तुमच्याकडे घ्यायला येईल त्याला विचारा तुमचं किचन कोणत्या कलरचं आहे, त्या हिशोबाने द्या. सगळ्यात आपण मॅचच्या विषयाने यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतो किशोर तपासे यांचा. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी किशोर तपास यांनी आज केली आहे. ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. 3 ओव्हर मित्रांनो इथे संपल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 24 धावा.
अजून एक फलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये तो मात्र बाद मित्रांनो झालेला आहे. नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये येत आहेत. यावेळेला वाह सुंदर फटका शफल लाईन मध्ये आल्याने हा चेंडू पाठवला फाईन लेगला सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा 4. एकोणचाळीस धावा 39. संख्या आपण पाहतो 39 धावा धावफलकावरती. 2 चौकार मैदानावरती खेळले गेलेत. याच फलंदाजीची गरज आहे. परत एकदा शफल लाईन मध्ये येत असताना याही चेंडूला उडवलंय आणि पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावा. थँक्यू. मागच्या 3 चेंडूमध्ये 14 धावा मित्रांनो या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या आणि धावा फलकावर धावा संख्या लागली गेली. पंचेचाळीस धावा फलकावर 45. चला फास्ट खेळूयात. पंचेचाळीस धावा मित्रांनो धावफलकावरती झाल्या आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण बघू शकतो मैदानामध्ये मोहन येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती त्यांना तुम्ही बघू शकता. पहिला चेंडू हवेत फटका इथे फसला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्याच चेंडूवर मिळते विकेट. विशेष आयोजनामधून ही क्रिकेटची स्पर्धा सातत्यानं या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही आम्ही बघतो आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. यावेळेला फुल टॉस बनवलं. चेंडूला खेळ लॉंग ऑफला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पार आणि षटकार. संख्या 52 धावा 52 रन. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 5व्या आणि 6व्या षटकामध्ये मित्रांनो धावा आल्या. 5व्या षटकाच्या शेवटच्या 3 चेंडूवर आपण जर पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार आला. याही षटकामध्ये 1 षटकार आतापर्यंत येत असताना पाहायला मिळाला. परत एकदा त्याच दिशेने बॉलला उडवले आणि क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनलेत आणि दर्शक इथे मात्र क्षेत्ररक्षक बनलेत आणि हा षटकार आलाय दुसरा.
किरण दाखल झालेले आहेत नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्रायकिंग एंड तुम्ही बघू शकता. प्रदीप अजय माफ करा, प्रदीप बाद झाले. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 59. कोलगडप्प्याचा चांगला बॉल मोहन यांचा. लॉंगॉनकडे हा चेंडू खेळला जातो. डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये केला जाणारा प्रयत्न आहे आणि त्या दरम्यान ओव्हरचा खेळ मात्र संपलेला आहे. धावा बनवल्या गेल्या 60 आणि 1 तास 7 स्टार संघाला 61 धावांचा टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी 36 चेंडू 61 धावांची गरज. विनंती असेल रायझिंग वॉरियर्स ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. चला मित्रांनो फिल्डिंग लावा. विनंती असेल 61 करायची. 61 बनवायचेत. 5 ओव्हर 45 होते आणि या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. 2 षटकार 3 सिंगल.
तिथे प्रॉपर मिडल करू शकले नाहीत, मात्र एक सिंगल तिथे प्राप्त केली जाणार. धावसंख्या 1 ने वाढेल. 18 रन धावफलकावरती आहे. 18 धावा झाल्या. आपण जर पाहिलं तर 62 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. 62 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला तुम्ही पाहता रायझिंग वॉरियर्स, तर एकता 7 स्टार हा धावांचा पाठलाग करणारा संघ. यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. आपण जर पाहिलं तर 1 ने धावसंख्या वाढेल. धावफलक वाढलं जातं. 19 वर पोहोचले. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खराब चेंडूवर आक्रमण करतायत आणि चांगल्या चेंडूवरती तुम्ही जर पाहिलं तर सिंगल डबल यावरती सुद्धा फलंदाज भर देत आहेत. शफल लाईन मध्ये आले होते आणि आपण जर पाहिलं तर आकाश ससाड्याने मात्र खूप चांगला चेंडू टाकला. थेट यष्ट्यांवर चेंडू त्याला फेकला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. पहिला धक्का बसला आणि तुम्ही जर पाहिलं मैदानामध्ये 2 फलंदाज जे सलामीला आले होते त्यांची जी पार्टनरशिप झाली होती तो ब्रेक करण्याचं काम आकाश ससाडे यांनी केलं आणि मैदानामध्ये पहिला धक्का बसला. न्यू बॅटर येत आहेत. धनराज चौधरी नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता किरण ओव्हर नंबर 3 साठी मैदानामध्ये. धावसंख्या 19 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा झाल्या. 62 बनवायच्यात. 19 आतापर्यंत झाल्या. वीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला चांगला फटका आपण पाहतो. इनसाइड आउटचा हा फटका. क्षेत्ररक्षक मात्र एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडूवरती पोहोचतात. तत्पूर्वी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं. 2 धावा या दरम्यान मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 21 धावा आपण धावफलकावरती बघतोय. एकूण 12 संघांचा समावेश आणि एकूण 12 संघांचं भवितव्य या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतंय. एक बाद 23. समोर खेळ आहे. लॉंग ऑन कडे फटका. एकच धाव प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. तुम्ही जर पाहिलं मित्रांनो मैदानामध्ये धावसंख्या 1 ने 24 वर जाते. 24 रन्स 24 धावा आपण या ठिकाणी धावफलकावरती बघू शकता. या ठिकाणी धावफलकावरती बघू शकता. कट केल्या हवेत चेंडू. फटका इथे फसतो. पकडला जातो. झेल. मिळते विकेट. दुसरा फलंदाज मित्रांनो या ठिकाणी बाद. अजून एक विकेट आपण पाहतो मैदानामध्ये मिळाली आहे. न्यू बॅटर येत आहेत मैदानामध्ये. आपण बघू शकता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. दीपक आलेले आहेत. दीपक यांना तुम्ही स्ट्रायकिंग एंडला बघताय. तर गोलंदाजी करण्यासाठी किरणचा हा चेंडू पुढे सरसावत खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाही प्रयत्न नाहीये. धावसंख्या 1 ने वाढत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा लागतायत. 25 धावा आपण धावफलकावरती बघतोय. 25 रन्स. 25 धावा धावफलकावर. किरणच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता मैदानामध्ये षटक क्रमांक मैदानावरती जर पाहिलं तर 3रा सुरू आहे.
उडवलाय बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजाला किरणला दाखवलं आसमान. येतो इथे बिग बिग ब्लास्ट, षटकार. किरणला आसमान दाखवला आणि चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा मजबूत प्रहार आणि तिथे षटकार आला. धावसंख्या मात्र वाढली, 31 धावा झाल्या. अजून पाहिजे 31 धावा. अशोक गोलंदाजी करण्यासाठी एक प्रतिभावंत खेळाडू. झाल्यात आणि अजूनही 31 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 31 बनवल्यात आणि अजूनही 18 चेंडूमध्ये 31 पाहिजेत. हा सामना एकता 7 स्टार संघाला जिंकण्यासाठी. सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे. सामना दोन्ही संघांकडे झुकलेला आहे, परंतु कोण करतं विजयावर शिक्कामोर्तब. चांगला बॉल इथे अशोक बर्डे यांच्या माध्यमातून डॉट आलेला आहे, निर्धाव आलेला आहे. पहिला चेंडू तर निर्धावाला, धावसंख्या स्थिरावलेली 31. अजूनही तुम्ही जर पाहिलं तर 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. एज बाहेरचा स्पर्श चेंडूला घेतला, धावाची संधी आहे, परंतु एक धाव मित्रांनो तिथे केली जाते प्राप्त. धावसंख्या 1 ने पुढे. फलकावरती धावा 32 धावा फलकावर. धावा तुम्ही पाहताय. अजूनही पाहिजे 30 धावा. 16 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 16 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना आपण पाहतो मैदानामध्ये एका बाजूला एकता 7 स्टार, तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही बघू शकता रायझिंग वॉरियर्स. अशी लढा दिला जातोय, प्रयत्न केले जात आहेत आणि प्रयत्न तुम्हाला करावेच लागणार, कारण हे क्रिकेटचं मैदान आहे, हे संघर्षाचं मैदान आहे. इथे सहजासहजी कोणी हार मानत नाही, इथे प्रत्येक जण जिंकायला आलाय. त्यावेळेला उडवलाय बॉल, समोर खेळणाऱ्याने बॅटचा बाहेरील स्पर्श चेंडूला घेतला. हा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतो, निर्धाव येत असताना पाहायला मिळतो. वनी प्रीमियर लीग चार धावा मित्रांनो इथे मिळाल्या. चौकाराच्या मदतीने आपण बघू शकता धावसंख्या 42. 12 चेंडू 20 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या, चला फास्ट. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. किरण यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. बघूयात रायझिंग वॉरियर साठी तो आशेचा किरण ठरेल का, ते आपल्या सर्वांना इथे बघायचंय. चला मित्रांनो, वेळ आपल्याकडे नाही एवढा, भरपूर वेळ तुम्ही घेतलेला आहे सामन्यासाठी. 12 चेंडू 20 धावा. दीपक ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू इथे पंच बाहेरचे फिरलेत, व्हाईट बॉलचा कॉल इथे आलेला आहे.
एक अतिरिक्त धाव मैदानामध्ये आपण पाहतो मित्रांनो पूर्ण होते. धावसंख्या मात्र वाढली जाणार आहे. धावफलकावरती धावा लागत आहेत. 43 धावा, 43 धावा धावफलकावर. अजूनही पाहतो आपण 19 ची गरज आहे. एका बाजूला एकता 7 स्टारच्या विरोधामध्ये रायझिंग वॉरियर्स, अशी लढाई. वाह, परत एकदा चेंडू पंच इथं परत फिरलं, वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव अजून एकदा मिळते. या मिस्टर एक्स्ट्रास खरं तर तुम्हाला रोखावे लागतील. इथं तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये प्रत्येक धावेला फार महत्व आहे. प्रत्येक धावेची किंमत आता सोन्यापेक्षा महाग झालेली आहे. कारण हा सामना दोन्ही संघाला जिंकायचा आहे. दोन्ही संघ इथे जिंकण्यासाठी आले, जिंकण्याच्या इराद्याने उतरलेत. किरण गोलंदाजी करत असताना समोर जर पाहिलं तर दीपक. परत एकदा शॉर्ट बॉल, त्याला मात्र भिरकावले आणि पाठवले सीमारेषेच्या पार. पार षटकार. एकावन्न धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. जावेत मॅचच्या दिशेने. किरणवरती दीपकनं केलं आक्रमण. परत एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय आणि या वेळेला किरणनं दीपकला माघारी पाठवलंय. किरण हा आशेचा किरण ठरला तर दीपक इथे जर आपण पाहिलं तर मावळतोय आणि तो होतो बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये किशोर तपासे न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच राहिलेत, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी मॅन ऑफ द मॅच मिळवली. परंतु आज फलंदाजी करायची आहे. ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती जी जी जबाबदारी संघामध्ये येते ना, ती तुम्हाला पूर्ण करावी लागते. यावेळेला जबाबदारी फलंदाजीची आली आहे. परंतु इथे किरणचं कौतुक करावं लागेल. भन्नाट वेगात हा चेंडू त्यांना हाताळला. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी सुद्धा घेतली आणि अपेक्षित नव्हतं इथे किशोर तपासे यांना की इतका वेगात चेंडू येईल. तो भन्नाट वेगात गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळाला नाही. बनवायच्या 62 धावा आणि आतापर्यंत बनवलेल्या 51. यावेळेला बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. डॉट बॉल नसेल, हा व्हाईट बॉल असेल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 52. तुम्ही बघू शकता 52 रन अजूनही पाहिजे. 10 धावांची अजूनही गरज. किती बॉल बाकी आहे? 3 बॉल बाकी ना. चेंडू शिल्लक बोला ना. 9 बॉल 9 चेंडू आणि 10ची गरज. यावेळेला वाह, जबरदस्त हिट. काय फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड आउटसाइड देखणा फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. क्रिकेटच्या पुस्तकातला फटका आणि नक्कीच शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. सौकार. थँक्यू. 6 धावांची अजूनही गरज. क्लास दाखवला इथे किशोर तपासे यांनी. यावेळेला मात्र आपण पाहू शकता मैदानामध्ये
चांगली फिरण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या एकने पुढे जात असताना धावसंख्या झाली आहे 57. अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत 5 धावा. एकटा 7 स्टार संघाला 5 धावांची गरज आहे. 5 धावा अजूनही पाहिजेत. कोण जिंकणार हा सामना आपल्या सर्वांना बघायचा आहे. किशोर तपासे यांनी मात्र आपला क्लास दाखवला इथे. दुसऱ्या बाजूला आपण फलंदाजाला पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये धनराज दुसऱ्या बाजूला आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत. किरण बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न डॉटबॉल येत असताना पाहायला मिळतो. 6 चेंडू आणि 5 धावा असं विजयाचं मित्रांनो समीकरण आहे. 6 चेंडू 5 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. शेवटचे 6 चेंडू बाकी असणाऱ्या जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 5. काय घडेल, कोण जिंकणार, कोण होईल पराभूत, कुणाला दिलं जाईल शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर तेही आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू इथे आपण पाहतो मैदानामध्ये बाकी आहेत. जिंकण्यासाठी 5 धावे. चला वेळ घेऊ नका एवढा मित्रांनो, विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. पाहूयात काय इथे घडेल. गोलंदाज आपण बघू शकतो तयार होत असताना स्ट्रायकिंग एंड वर आपण पाहतो फलंदाज किशोर तपासे स्ट्रायकिंग एंड वर. तर दुसऱ्या बाजूला धनराज मैदानामध्ये आहेत. यावेळेला पहिलाच बॉल उडवलाय आणि पहिलाच चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पार पार चौकार. या चौकाराने या सामन्याची हवा काढून टाकली. आता फक्त एका धावेची गरज आहे. पाहूयात यावेळेस आपण बघू शकता मात्र हा चेंडू मात्र निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 4 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. चार बॉल 1. योगेशच्या विरुद्ध किशोर. या वेळेला आपण बघू शकता मित्रांनो वाईट बॉल. खराब चेंडू इथे आलाय आणि सामना जिंकलाय. 1 तास 7 स्टार संघाने हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार. आणि यानंतर लगेच